बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राजकोट किल्ल्यावर नौदलानं उभारलेला आणि पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा कोसळला आणि राज्यात राजकीय वाद रंगला। या वादाला कुठेतरी जातीय वळण मिळत असल्याची सुद्धा चर्चा रंगतेय। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं राजकारण होण्याची आणि त्या वादाला जातीय वळण मिळण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना नसल्याचं अभ्यासक सांगतात। असाच एक वाद महाराजांच्या पहिल्या पुतळ्यावरनं 1917 साली झाला होता। छत्रपती शाहू महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या पहिला पुतळा उभारण्यावरनं बहुजन आणि ब्राह्मण असं समाजकारण राजकारण रंगलेलं। महाराष्ट्रातला महाराजांचा पहिला पुतळा उभारण्याचा वाद नेमका काय होता? या वादात प्रिन्स ऑफ वेल्सचं कनेक्शन काय होतं? पुतळा उभारणीचा पेच कसा सोडवला गेला? महाराजांचा राज्यातला पहिला पुतळा कुणी घडवला? हाच इतिहास आपण ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे सरांकडून जाणून घेऊया। 1917 साली शिवाजी मराठा सोसायटी स्थापन झाली पुण्यामध्ये आणि बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी एडीसी म्हणून काम करणारे बाबूराव जगतापची नोकरी सोडून इथे आले आणि या संस्थेच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या संस्थेची उभारणी करताना एक असाही प्रस्ताव पुढे आला की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, म्हणजे शिवस्मारक झालं पाहिजे। पण ते कसं होणार असा मुद्दा आला, कोण करणार वगैरे वगैरे। तर अशा पद्धतीने ती चर्चा पुढे झाली, ती कोणासाठी असणार वगैरे। आणि त्या संस्थेचे अध्यक्ष शाहू महाराज होते, छत्रपती शाहू महाराज होते आणि शाहू महाराजांची ब्राह्मणेतर चळवळ त्या काळामध्ये अत्यंत जोरात आलेली होती, असा तो एक मुद्दा आहे। आणि तिकडे काय झालं मग त्याच वेळेला दरम्यानच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध संपलं। पहिल्या महायुद्धामध्ये विजय मिळाला दोस्त राष्ट्रांना, म्हणजे आपल्यासाठी ब्रिटिश लोकांना खरं तर। त्यामुळं इथल्या लोकांना पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या लोकांनी सैनिकांनी वगैरे खूप पराक्रम गाजवला, तर त्यांचं काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, मागतील ते वगैरे वगैरे अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली। आणि त्याच वेळेला मराठा शिक्षण परिषद भरली ग्वाल्हेरला, ते माधवराव महाराज शिंदे तिचे अध्यक्ष होते। आणि त्या परिषदेमध्ये असं ठराव आला की आपल्याला एक असं स्मारक करायचं आहे। आणि स्मारक करायचं म्हटल्यानंतर तेवढ्यात अशी एक बातमी आली की प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे जो भावी राजा असतो इंग्लंडचा, तो येणार आहे भारतामध्ये भेट द्यायला आणि महाराष्ट्रात पण येणार आहे। तर मग आपण सुरुवात करावी या स्मारकाची आणि त्याची पायाभरणी त्याच्या हस्ते करावी, अशी चर्चा सुरू झाली। पण आता त्याच्यामध्ये ट्विस्ट कसा आला की अगोदरचं स्मारक जे होतं ना की ते मराठा सोसायटीने करायचं, मग वाद निर्माण झाला की मग ते एका जातीपुरतं असेल की ब्राह्मणेतरांपुरतं असेल की इतरांचाही समावेश असेल। तो वाद चालू असताना जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्सला बोलायचं ठरवलं तेव्हा हे लक्षात आलं लोकांच्या की प्रिन्स ऑफ वेल्स एखाद्या जातीच्या किंवा गटाच्या कार्यक्रमाला येणार नाही, त्याला एक संपूर्ण स्वरूप दिलं गेलं पाहिजे। आणि तेवढ्यात असं झालं की प्रिन्स ऑफ वेल्स येणार आहे भारतात हे कळल्यानंतर तेव्हा दरम्यानच्या काळात महात्मा गांधींनी काय केलं होतं, असहकारितेची चळवळ सुरू केली होती। आणि तो आला की त्याच्या दौऱ्यावरती बहिष्कार घालायचा, त्याला काळी निशाण दाखवायची, हे सगळं तिथे आलं, म्हणजे काँग्रेसच्या चळवळीतून। आणि त्यावेळेला ब्राह्मणेतर मंडळी बहुजन समाजाची काँग्रेसकडे नव्हती, त्यांचा वेगळा ब्राह्मणेतर पक्ष होता। अशा परिस्थितीमध्ये आता काय करायचं असा एक प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्या दौऱ्यावरती बहिष्कार, म्हणजे पुण्यात सुद्धा बहिष्कार घे असा त्याचा अर्थ झाला। इंटरेस्टिंग गोष्ट आहे। मग अशा वेळेला तर करायचं काय, त्याची सुरक्षिततेची जबाबदारी कोणी घ्यायची? तर अशा वेळेला शाहू महाराज पुढे आले आणि म्हटले ती मी माझ्यावरती सोपवा। आणि त्याच दरम्यान शाहू महाराजांनी तिथे पाटील परिषद भरवली पुण्यात। त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे पाटील बहुजन समाजाचे भरपूर लोक आले। त्यामुळे आता तिथे जाऊन कुणी काही दंगाधोपा करेल अशी परिस्थिती राहिली नाही। आणि अर्थात त्याही लोकांनी महात्माजींचा आदेश शांतता मार्गानेच करायचा असा होता ना, अहिंसात्मक, त्याप्रमाणे मग त्यांनी तसं केलं। तिथे पाटील परिषद झाली, ते सगळं व्यवस्थित पार पडलं। या मंडळींनी निशाणं पण दाखवली, काळी निशाणं, म्हणजे बहिष्कार घातला, हेही झालं। पण दुर्दैवानं कसं झालं, आता इथे मुद्दा आला, बहुजन समाज हा काँग्रेसमध्ये नव्हता आणि जरी महात्मा गांधी आले असले तरी काँग्रेस ही जनरल आपली नाही, अशा प्रकारची एक भूमिका बहुजन समाजाची होती। आणि त्यामुळं जणू काही हे ब्राह्मणांचाच याला विरोध आहे या स्मारकाला, असं एक चित्र तेव्हाही निर्माण झालं। आणि अशा प्रकारे ती एक गोष्ट घडली। पण त्याच्यातनं आपण सही सलामत सुटले महाराष्ट्रातले लोक, काही तिथं काही गडबड झाली नाही।
पुढचा मुद्दा आता आणखीन की आता स्मारक केलं, पण ते म्हणजे सुरुवात तर केली पायाभरणी, पुतळा कोणी उभारायचा, कोणाला काम द्यायचं असा मुद्दा आला. टेंडर मागवायचं. तर त्याच्यामध्ये लीड घेतलं राजाराम महाराजांनी. कारण दरम्यानच्या काळात शाहू महाराज वारले होते 22 साली आणि त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवरती आले होते. तर त्यांनी काहीतरी 16 लाख रुपये वगैरे द्यायचं कबूल केलं. त्याच्यामुळे ती सूत्रं परत त्यांच्याकडे गेली. तर तिथेही वाद सुरू झाला ना. बाकीचे लोक त्यांना सांगायला लागले की यांना नका देऊ, यांना द्या. वर्तमानपत्रात 2 तट पडले, या बाजूचे त्या बाजूचे, आणि 2 लोकांची टेंडरं तिथे आली. एक म्हात्रे म्हणून होते शिल्पकार आणि एक करमरकर म्हणून होते. आता म्हात्रे बहुजन समाजाचे, करमरकर ब्राह्मण. आता तिथं सुरू झालं की शिवाजी महाराजांचा पुतळा ब्राह्मणाला कसा काय करून द्यायचा. हे जे तुम्ही मला म्हणताय ना आता, हे तेव्हापासून चालू आहे आपल्याकडे. आता राजारामांची पंचायत झाली, कारण करमरकर हे चांगले आहेत हे त्यांनाही मान्य होतं. मग त्यातल्या त्यात तडजोड निघाली. काय तडजोड निघाली की पुतळा म्हात्र्यांनी करायचा आणि पॅनल कुणी करायचं, करमरकरांनी. म्हणजे असा एक समतोल राजाराम महाराजांनी साधला. तिथं नाही मुद्दा थांबला. राजाराम महाराजांनी करार करून घेतला की वर्षाच्या आत जर झालं तर मला पाहिजे, वर्षाच्या आत झालं नाही तर तुमच्याकडून काम काढून घेऊ. म्हात्र्यांच्याकडनं वर्षाच्या आत पुतळ्याचं काम झालं नाही, यांच्याकडनं पॅनलचं काम झालं. मग महाराजांनी म्हात्र्यांच्याकडनं काम काढून घेतलं आणि करमरकरांना काम दिलं. मग ते काय चर्चा आणखीन सुरू झाली. मग असे वर्तमानपत्रात पण भेद पडले ना की कुणी या बाजूचे म्हात्र्यांच्या बाजूचे, कुणी करमरकरांच्या बाजूचे. आणि करमरकरांच्या विरुद्ध असणारे जे लोक होते त्यांनी मग अशा बातम्या सोडायला सुरुवात केली की पुतळा फ्लॉप गेला, पुतळा फुटला, पुतळ्याला असं झालं तसं झालं, येऊन तो पुतळा वेळेत होणारच नाही. ही भली मोठी चर्चा सुरू झाली. काय करायचं सांगा. हे असं आपल्याकडे चाललेलं आहे. सुदैवानं करमरकरांनी तो पुतळा, ब्रांचा पुतळा होता 16 फुटाचा, काहीतरी 13 फुटाचा बहुतेक, अतिशय उत्तम रीतीने केला. त्याचं मॉडेल वगैरे ते त्यांनी राजाराम महाराजांना दाखवलं. खुद्द राजाराम महाराजांच्याकडे असणारा अरबी घोडा त्यासाठी वापरला ते मॉडेल करताना. आणि एवढा उंचीचा पुतळा याच्यापूर्वी आधी कधी त्याचं कास्टिंग झालं नव्हतं. ब्रॉन्झचा पुतळा होता, ते करायला कुणी नव्हतं. पण सुदैवानं एक माझगावला तशा प्रकारचा माणूस मिळाला. तो ज्यू होता, त्याच्याकडे तशी तरतूद, म्हणजे त्यांनी खूप सगळं स्वतःचं पणाला लावलं सर्वस्व, आणि तो अप्रतिम पुतळा तयार झाला. आणि मग तो इथे शिवाजी महाराष्ट्राच्या तिथे नंतरच्या काळामध्ये बसवला गेला. आता त्याला तिथून इथे आणणं ते सुद्धा अवघड होतं, कारण आणायचं तर रेल्वेनीच. मग रेल्वेची उंची जर गृहीत धरली, मालगाडीच्या डब्याची, वर महाराजांचा पुतळा ठेवला तर बोगद्याला लागत होतं. मग तेवढ्यासाठी खास एक तयार केले, एक प्रकारची काय त्याला म्हणतो आपण, वॅगन म्हणा किंवा काही म्हणा, की जिची उंची कमी असेल. आणि मग ते व्यवस्थित, तरी थोडंसं वाकवावं लागलंच तिथे मग घाटाच्या ठिकाणी, पण ते सगळं झालं, आलं व्यवस्थित. तो पुतळा बसला आणि अजूनही तो दिमाखानं त्या ठिकाणी करमरकरांनी बसवलेला आहे. त्याचे मॉडेल वगैरे आहेत. त्या गोष्टी तुम्हाला सासवणं नावाचं गाव आहे कोकणात, तिथं त्यांचं संग्रहालय आहे करमरकरांचं, तिथं पाहायला मिळतील त्या गोष्टी. आणि त्यांनी स्वतः त्याच्यावरती एक छोटी पुस्तिका पण लिहिलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यावरचं राजकारण, त्याच्यावरचं जातकारण हे जवळजवळ 1917 पासून आपल्याकडे आहे. तर हा आहे इतिहास छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पुतळ्याचा. सध्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्यावरनं राजकीय पक्षांकडनं सुरू झालेलं राजकारण शिवप्रेमींसाठी खूप त्रासदायक ठरतंय. शत्रूच्या गोटात जाऊन त्यांची बोटं छाटणारा, स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्यासाठी शपथ घेणारा आपला राजा पराक्रमी होता. त्या राजाच्या पराक्रमाची साक्ष देणारं एक स्मारक आपण उभारलं. पण हे स्मारक उभारताना काही बेसिक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं होतं. आणि खास करून तेव्हा जेव्हा या स्मारकाच्या उभारणीत आणि उद्घाटन प्रसंगात देशाचं नौदल आणि पंतप्रधान इन्व्हॉल्व होते. या कोणत्याही पातळीवरती गंभीरता न पाळल्यानं आजची ही वेळ आल्याची शिवप्रेमींची भावना आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे या पुतळ्यांमध्ये नाहीत, शिवरायांना आणि इथल्या मराठी मातीला मानणाऱ्या प्रत्येकाच्या ते मनामनात आहे. त्यांनी उभा केलेल्या गड किल्ल्यांमध्ये, समुद्राच्या लाटा झेलत दिमाखात उभ्या असणाऱ्या जलदुर्गांमध्ये शिवराय आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारीत आजही त्यांच्याच नावाचा नाद घुमतो. शिवरायांसारख्या युगपुरुषाचं मोठेपण हे पुतळ्यामध्ये बंदिस्त होऊ शकत नाही, ते केलं जाऊ शकत नाही. पुतळे उभारणं म्हणजेच महापुरुषांच्या स्मृती जपणं नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणणं म्हणजे खरे अनुयायी असणं. त्यामुळे राजकारणात अडकलेल्या महापुरुषांना, युगपुरुषांना राजकारणाच्या चक्रव्यूहातनं सोडवणं आवश्यक आहे. या घटनेनंतर तरी पुतळे नाही
तर महापुरुषांच्या खऱ्या स्मृती जपण्याची सुरुवात केली जाईल. आपण सर्वजण करू ही अपेक्षा. तर छत्रपती शिवरायांचे विचार जपूया, विचार आचरणात आणूया. या नोटसोबत आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.